जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे हे BA फर्स्ट इयर सेम सेकंड आणि मॉड्यूल 3 हा मॉड्यूल 3 वरचं हे आज लेक्चर आहे. आणि आजचा जो विषय आहे सोशोलॉजीमधला मॉड्यूल 3 आणि टॉपिक आहे याच्यातला सामाजिक संशोधनातील समस्या सूत्र. सामाजिक संशोधनातील समस्या सूत्र. हा टॉपिक आहे मॉड्यूल 3 मधला. पाहता आता सामाजिक समस्या संशोधन. आता सामाजिक संशोधन म्हणजे काय? सामाजिक संशोधन पाहता सामाजिक संशोधन हे विज्ञानाचे अपत्यच आहे. असामान्य बुद्धी असलेल्या व विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेतलेल्या विद्वानांनी ही ज्ञान साधना केलेली आहे. त्यात संशोधनाचा वाटा मोठा असतो. या अर्थाने संशोधन हे क्षेत्र म्हणजे अशा विशेष बुद्धिमान लोकांसाठी असलेले क्षेत्र होय. अशा प्रकारची समजूत सर्वत्र आहे. पण खरे तर प्रत्येक विद्यार्थी हा संशोधनाशी संबंधित असतो. मग त्याचे क्षेत्र हे कोणकोणते म्हणजे कोणतेही असो. ज्ञानाच्या साधनेत दोन अवस्था असतात. पहिली म्हणजे इतरांच्या जवळ आहे असे ज्ञान आपण मिळविणे आणि दुसरी म्हणजे पुस्तकातून मिळविलेल्या इतरांपासून घेतलेल्या ज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे. ज्यात जमेल तेवढे भर घालणे. संशोधन म्हणजे कशाचा तरी शोध, विशिष्ट समस्यांच्या सोडवणुकीसाठी उत्तर शोधण्याचा व पद्धतशीर अभ्यास करण्याचा एक प्रयत्न होय. आता तुम्हाला माहीत आहे संशोधन हे काय असते? आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्याचं एक प्रकारचं साधन असते. संशोधन हे प्रत्येक विज्ञान शाखेचं, प्रत्येक विषय शास्त्राचं वेगवेगळं संशोधन असते. वेगवेगळा टॉपिक असते, वेगवेगळे मुद्दे असते. यानुसार आपण संशोधन करत असतो. संशोधनातून आपल्याला नवीन दुवे आपल्याला सापडतात आणि नवीन दुवे आणि जुन्या ज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण संशोधनातून करत असतो. संशोधन म्हणजे काय? हे एक ज्ञानाचं अपत्यच आहे असं म्हटलं जाते. संशोधनातून आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान, संकल्पना, पूर्वग्रह, दोषग्रह दूषित नष्ट होऊन नवीन ज्ञानामध्ये आपल्याला भर पाडते. बरोबर आहे. असं हे संशोधनाबद्दल आपल्याला बोलता येईल. बरोबर आहे. आता समस्या सूत्रणाचा अर्थ पहा आणि व्याख्या महत्वाच्या असते. सामाजिक संशोधनाचे समस्या सूत्रण मॉड्यूल 3 मधला महत्वाचा घटक आहे. वैज्ञानिक संशोधनात समस्या निर्धारण किंवा समस्या सूत्रण ही सामाजिक संशोधनाची प्रथम पायरी होय. संशोधनाचा विषय निवडणे म्हणजे समस्या सूत्रण नव्हे, तर संशोधन प्रक्रियेला आरंभ करण्यापासून संबंधित समस्येचे संपूर्ण स्वरूप समजून घ्यावे लागते. समस्येचे स्वरूप फारच व्यापक असले तर ते मर्यादित करावे लागते, कारण मर्यादित व अस्पष्ट असलेल्या समस्येवर संशोधन करणे शक्य नसते. तसेच सामान्य स्वरूपाच्या संशोधन विषयाला विशिष्ट समस्येचे रूप देणे आवश्यक असते. आणि कोणत्याही मानवी क्रियेप्रमाणे संशोधन ही देखील एक उद्दिष्टाभिमुख प्रक्रिया असते. संशोधकाने अध्ययन विषयाची निवड केल्यानंतर नेमके कशाचे संशोधन करायचे आहे, नेमके काय शोधून काढायचे, नेमके कोणती तथ्य संपादित करायची, कोणाकडून कशा पद्धतीने आणि तथ्य संकलित करायची हे संशोधकाला निश्चित करावे लागते. संशोधकाकडून संशोधन विषय निवडला जातो, परंतु त्या सामान्य विषयावरून संशोधनाची दिशा निश्चित होत नाही. तथ्य संकलन पद्धती, साधने, विश्लेषण इत्यादी गोष्टी सुद्धा त्यावरून स्पष्ट होत नाही. संशोधनाची उद्दिष्टे सुद्धा स्पष्ट होत नाही. यासाठी सामान्य संशोधन विषयाचे संशोधन समस्येत रूपांतर करणे नितांत गरजेचे असते. आणि समस्या सूत्रण करणे म्हणजे संशोधनक्षम वाटेल अशी विषयाची मांडणी करणे होय. अर्थात संशोधनासाठी निवडण्यात आलेले विषय क्षेत्राचे विशिष्ट संशोधन समस्येत रूपांतर करणे म्हणजे समस्या सूत्रण होय. समस्या सूत्रण काय
काय सांगता येईल तुम्हाला? आपण या अगोदर आता संशोधनाबद्दल बोललो. आता समस्या सूत्रांपासून म्हणजे संशोधनातील समस्या सूत्र कसं सांगता येईल? जे आपलं एखाद्या पर्टिक्युलर विषयासंबंधित जे संशोधन करून राहिलो आपण, एखाद्या पर्टिक्युलर विषयाशी संबंधित आपण संशोधन चालू आहे आपलं, त्या संशोधनाचं उद्दिष्ट, त्या संशोधनामध्ये येणाऱ्या उणिवा, त्या संशोधनामध्ये येणारे महत्त्वपूर्ण दुवे आणि त्याच्यामध्ये असणारे दोष, गृहीत कृत्य, जुन्या ज्ञानाचा नवीन ज्ञानाशी मेळ घालणं, ह्या सर्व बाबीकडे आपल्याला संशोधन करताना बघावं लागते. आणि या समस्या जेव्हा येते त्याचं निरूपण कसं करू आपण, म्हणजे ते सॉल्विंग कसं करू, हे सुद्धा या सामाजिक संशोधनाच्या समस्या सूत्रणामध्ये महत्त्वाचं असते. आणि सामाजिक संशोधनामध्ये संशोधनावर प्रभाव टाकणारे कोणते घटक आहे हे आपण आता नंतर बघूच. त्या अगोदर समस्या सूत्रणाच्या व्याख्या पहा आणि त्या तुम्ही लिहून घ्या. लहान व्याख्याच तुम्हाला काढून देतो आणि पाठ करायला सुद्धा म्हणजे इझी जाईल तुम्हाला. पहिली व्याख्या लिहा टाउनशेड यांची व्याख्या लिहा पहिले. संशोधन समस्या म्हणजे निराकरणासाठी समोर आलेला प्रश्न होय. निराकरण म्हणजे काय? समस्या सोडविण्यासाठी. डबल सांगतो, संशोधन समस्या म्हणजे निराकरणासाठी समोर आलेला प्रश्न होय. ही टाउनशेड यांची. नंतर आहे एफ.एन. केरलिंगर यांची व्याख्या लिहा. समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय. केरलिंगर यांची व्याख्या काय सांगते? समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय. एकदम सोप्या व्याख्या आहे आणि व्याख्या लिहिणं गरजेचं असते जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा. या अगोदरच्या विद्यार्थ्यांनी म्हणूनच रिझल्ट कमी लागला, बरोबर लिहिलं नाही, पूर्ण डाटा लिहिला नाही, प्रश्नाचा उत्तरं बरोबर लिहिलेले विद्यार्थ्यांनी या वेळेला म्हणून जास्त फेल झालेले आहे. म्हणून 2 व्याख्या लिहिणं गरजेचं असते. कोणतेही प्रश्न जेव्हा सॉल्व्ह करतो आपण, 5 मार्काचा असं नाही, 1 व्याख्या चालते, पण त्याच्यापेक्षा जास्त असं तर 2 व्याख्या लिहिणं गरजेचं असते. म्हणून प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 2 व्याख्या तुम्हाला लिहून देत आहे. समजलं? आता पहा, संशोधन समस्येतील सामाजिक संशोधनातील विषय निवडीवर प्रभाव टाकणारे घटक हा आपला मुद्दा आहे. आणि याचे बऱ्याच वेळा हा प्रश्न येऊन गेला आहे म्हणून घेत आहे आपण. सामाजिक संशोधनातील निवडीवर प्रभाव टाकणारे घटक. सामाजिक समस्येतील निवडीवर प्रभाव टाकणारे घटक. पहिला घटक पहा, वैज्ञानिक विषय क्षेत्राची स्थिती. पहिला घटक कोणता पाहत आहे आपण? वैज्ञानिक विषय क्षेत्राची स्थिती हा पहिला घटक आहे. सामाजिक शास्त्रातील बहुतेक संशोधक आपल्या अध्ययनासाठी आपल्या विषयातील सतत होत असणाऱ्या संशोधनाच्या आधारावरच आपला विषय निवडतात. उदाहरणार्थ, गुन्हेगारी शास्त्रज्ञ ज्या विषय क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करतात तेच अपराधाच्या स्वरूपावरून असे स्त्री विरोधी गुन्हे, गुन्ह्याचे प्रकार जसे स्त्री गुन्हेगार, युवक गुन्हेगार, गुन्ह्याची कारणे, हुंडा प्रथेमुळे स्त्रियांचा मृत्यू, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रत्येक विषयांचे अभ्यासक आपला विषय क्षेत्रातच जास्तीत रुची दाखवितात. जसे सामाजिक मानवशास्त्रज्ञ अविकसित अथवा मागास समाजाच्या संरचना आणि संस्कृती, आदिवासीचे शोषण, आदिवासी क्षेत्राचा विकास, आदिवासी क्षेत्रातील विकासात्मक चळवळी, स्वयंसेवी संस्थांचे योगदान, आदिवासी नेतृत्व इत्यादीवर आपले लक्ष केंद्रित करतात. वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड हा तुम्हाला संबंध असेल. वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड म्हणजे काय? ज्या मुद्द्यावर म्हणजे एखादा कुठलाही घटक असत त्या मुद्द्यावर, म्हणजे आता इथं आपल्याला घटक सांगितलेले आहे. सामाजिक वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवडमध्ये कोणते घटक सांगितले? समजा आता स्त्री गुन्हेगार, समजा इथं सांगितले आपल्याला स्त्री गुन्हेगार, बाल गुन्हेगार,
जे आधी आपल्याला हुंड्याविरुद्ध बळी पडलेल्या स्त्रिया, शेतकऱ्यांची आत्महत्या, युवक गुन्हेगार, गुन्ह्याची कारणे, गुन्ह्याचे प्रकार, आत्महत्या, असे विविध मुद्दे संशोधक आपले निवडतात आणि त्या दृष्टिकोनातून त्या घटकावर, त्या विषयावर ते संशोधन करतात. समजलं? हे झालं आपलं वैज्ञानिक विषय क्षेत्राची स्थिती. ही सामाजिक संशोधनातील विषय निवडीवर प्रभाव टाकणारे घटक हा मुद्दा आहे आपला. आणि त्याच्यातला पहिला घटक पाहिला आपण, वैज्ञानिक विषय क्षेत्राची स्थिती, हा पहिला घटक. आता दुसरा घटक पहा, सामाजिक समस्या. हा दुसरा घटक पाहून घेऊ आपण आता. सामाजिक समस्या. सामाजिक समस्या पहा. समाज आणि विभिन्न समुदायातील मूळ समस्या हा सामाजिक क्षेत्रात नेहमीच अध्ययनाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. संशोधनात विषयात सामाजिक समस्या नेहमीच प्रमुख स्रोत राहिलेला आहे. अर्थात अलीकडील काळात समाजशास्त्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या समस्या म्हणजे असमानता, अंमली पदार्थाचे सेवन, आधुनिकीकरणाचे नकारात्मक प्रभाव, भ्रष्टाचार, जातीवाद, सामाजिक आंदोलने, झोपडपट्ट्या, ग्रामीण विकास, स्त्रियांचे सबलीकरण, मागासवर्गीयांच्या समस्या इत्यादी काय प्रमुख आहे. सामाजिक समस्या म्हणजे काय? समाज आणि मानव किंवा विभिन्न समुदायातील मूळ समस्या हा सामाजिक विषयाचा नेहमीच विषय राहिलेला आहे किंवा केंद्रबिंदू राहिलेला आहे. आणि संशोधनाच्या विषयात सामाजिक समस्या नेहमीच प्रमुख असतात. संशोधनाच्या विषयात म्हणजे संशोधन जेव्हा आपण करतो त्याच्यात सामाजिक समस्या म्हणजे नेहमीचाच विषय असते. आणि अलीकडच्या काळात लक्ष वेधून घेणाऱ्या असमानता, अंमली पदार्थाचे सेवन, आधुनिकीकरणाचे नकारात्मक प्रभाव, त्यावर पडणारे परिणाम, भ्रष्टाचार, जातीवाद, आंदोलने, झोपडपट्ट्या, ग्रामीण विकास, स्त्रियांचे सबलीकरण, मागासवर्गीयांच्या समस्या, या काय असतात सामाजिक समस्यामध्ये प्रमुख समस्या असतात. समजलं? हे होतं आपला या मुद्द्याचं स्पष्टीकरण, म्हणजे सामाजिक समस्या कुठलं होतं. समजलं तुम्हाला? आता तिसरा मुद्दा पहा, संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्य. संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्य. संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्य. संशोधनकर्त्याचे व्यक्तिगत मूल्य. संशोधन कार्याचे समस्या सूत्रण हे मुख्य संशोधनकर्त्याची रुची अथवा आवड, प्रतिबद्धता, व्यक्तिगत प्रेरणा तसेच विशेषज्ञतेच्या क्षेत्रावर अधिक अवलंबून असते. बऱ्याचदा संशोधन बऱ्याच काळापासून दुर्लक्षित असलेल्या क्षेत्राला प्राधान्य देतो. जसे 20व्या शतकातील 8व्या शतकाच्या दशकाच्या दरम्यान पहिल्यांदा महिलांच्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केले गेले. काही समाजशास्त्रज्ञांनी आपल्या अध्ययनात असमानता, शेतकरी चळवळ, सामाजिक स्तरीकरण, चिकित्सक समाजशास्त्र, राजकीय समाजशास्त्र इत्यादीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. व्यक्तिगत मूल्य म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल, बरेच जे समाज संशोधक होतं त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत समाजातील व्यक्तिगत त्यांचे घेतलेले आहेत. जसं चिकित्सक समाजशास्त्र, सामाजिक स्तरीकरण, शेतकरी चळवळ, असमानता, गुन्हेगारीवर लक्ष, अध्यापनावर पडणारे परिणाम समाजाच्या, आणि हे बरेच संशोधकाचे विषय होते. यानंतरचा जो चौथा टॉपिक आहे सामाजिक अधिमूल्य. कोणता आहे? सामाजिक अधिमूल्य. सामाजिक अधिमूल्य हा चौथा मुद्दा पहा. कधी कधी एखाद्या विषयात संशोधकाची अचानक रुची विकसित होते, कारण संशोधन संस्थाद्वारे आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आधुनिक काळात जागतिक बँकेद्वारे ग्रामीण दारिद्र्य, आपत्ती काळातील समाजशास्त्र, समाजकल्याण व सामाजिक न्याय, अंमली पदार्थाचे सेवन, अभिशाप, महिला विरोधी हिंसाचार, बाल श्रमिक, अनुसूचित जाती जमातीचे शिक्षण, विभिन्न काळातील विभिन्न विषयातील सामाजिक अधिमूल्य बदलत्या सामाजिक स्थिती बरोबर एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जात असते. त्यामुळे अध्ययनाचे निष्कर्ष प्रभावित होतात. यातून संशोधनकर्त्याचा दर्जा वाढतो व समाजात त्याला
मान सन्मान मिळत जातो. सामाजिक अधिमूल्य म्हणून आता तुम्हाला माहीत आहे, समजलंच असेल, कधी कधी एखाद्या विषयात संशोधकाची अचानक रुची विकसित होते आणि संशोधनातून संस्थाद्वारे आर्थिक संधी उपलब्ध होऊन जाते. आणि आधुनिक काळात जागतिक बँकेद्वारे ग्रामीण दारिद्र्य, आपत्ती काळातील समाजशास्त्र, समाज कल्याण, सामाजिक न्याय, आपत्ती व्यवस्थापन, सेवनाचे अभिशाप, महिलाविरोधी हिंसाचार, बालश्रमिक, अनुसूचित जाती जमातीचे शिक्षण, आरोग्यावर खर्च, शिक्षणावर खर्च, शैक्षणिक खर्चच म्हणता येईल त्याला, सांस्कृतिक खर्च, पर्यावरणीय संदर्भात उचलणारे पावलं, या संपूर्ण जे अधिमूल्य आहे सामाजिक दृष्टिकोनातून, यावर बरेच मुद्दे चर्चिल्या जातात आणि यातून सामाजिक संशोधनाचा विषय हा अधिक रूढ होत जातो आणि एक नवीन व्यक्तिगत आणि भाव समाजाप्रती निर्माण होत जातो असं आपल्याला इथं सांगता येईल. नंतरचा जो मुद्दा आहे व्यावहारिक उपयोगिता. व्यावहारिक उपयोगिता पाचवा आहे व्यावहारिक उपयोगिता. आता व्यावहारिक उपयोगिता पाहता याच्यावर, संशोधन कार्य सुरू करण्यापूर्वी ज्या महत्त्वपूर्ण गोष्टीचा विचार करावा लागतो ती गोष्ट म्हणजे अर्थप्राप्ती आणि सुखसोयी हे आहे. जेव्हा एखादे वृत्तपत्र अथवा संशोधन संस्था पुरेशी आर्थिक तरतूद, निःशुल्क प्रवास व्यवस्था, संशोधन विश्वात निवास व्यवस्था, आकड्याच्या विश्लेषणासाठी कम्प्युटर सुविधा पुरविणे इत्यादी सोयी उपलब्ध करून देते, तेव्हा इतर क्षेत्रात अभ्यासाची अथवा संशोधनाची रुची ठेवणारे संशोधक या अध्ययन क्षेत्रात उतरतात. अशा आकर्षित व त्याकडे आवड निर्माण करतात आणि संबंधित क्षेत्राचा दौरा करतात, त्यात अहवाल प्रस्तुत करतात, यातून त्यांची सर्वत्र चर्चा व स्तुती होत असते. आता व्यावहारिक उपयोगिता तुम्हाला समजलं असेल. जेव्हा एखादी संशोधन कार्य सुरू होते, संशोधन कार्य सुरू झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात संशोधक जातो आणि संशोधक जेव्हा वाचण्यात आणि जेव्हा प्रत्यक्ष वास्तविकता तिथं जेव्हा संशोधक जातो तेव्हा त्याला इथीलपेक्षा त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अधिकच त्याच्यामध्ये काय होते, इंटरेस्ट निर्माण होते, म्हणजे रुची निर्माण होते असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा हे प्रत्यक्ष अनुभूती तेव्हा आपल्या डोळ्यांना, आपल्या इंद्रियांना भेटते असं आपल्याला सांगता येते. आणि जेव्हा त्या गोष्टीबद्दल संशोधक त्या विषयावर किंवा त्या गोष्टीवर जेव्हा संशोधक संशोधन करतो आणि संशोधक संशोधन केल्यानंतर त्याला जे खरे दुवे किंवा खरे मुद्दे जेव्हा त्याला कळते आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा आनंद, त्याच्या आत्मिक समाधान, आत्मिक भाव त्याला मिळतो आणि त्यातून त्याचा सतत विकास आणि सतत नवीन ज्ञान मिळवण्याची प्रेरणा त्याला मिळते आणि आवड निर्माण होते. असं आपल्याला व्यावहारिक उपयोगिता या मुद्द्याबद्दल आपल्याला सांगता येईल. आता संशोधन विषयाची निवड व समस्या सूत्रण करताना संशोधकांनी आणखी काही घटकाचे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि ते अधिकच सोयीस्कर ठरेल आणि त्या अडचणी टाळल्या जाऊ शकेल. ते अधिक खालील घटक पहा. निवडलेला विषय संशोधकाच्या आवडीचा आहे काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. 6 नंबरचा सांगता येईल आपल्याला, निवडलेला विषय हा संशोधकाच्या आवडीचा होता काय. संशोधकाला जर आपला विषय जर आवडत नसेल आणि त्याबद्दल जर संशोधन करत असेल तर त्यामध्ये काही व्यावहारिक उपयोगिता राहणार नाही. म्हणून आवडीचा विषय हा महत्त्वाचा आहे. 2 नंबर, संबंधित संशोधन साहित्य उपलब्ध आहे काय. संशोधक ज्या गोष्टीबद्दल तो संशोधन करत आहे त्या गोष्टीबद्दल त्याला साहित्य म्हणजे डाटा उपलब्ध आहे काय हे बघावं लागेल. 3 नंबरचं, अध्ययनाचे घटक उपलब्ध होतील का. जे घटक आहे संशोधनाबद्दल आपल्या विषयाबद्दल ते घटकही त्याला उपलब्ध झाले पाहिजे, हा आपल्याला सांगता येईल. 4 नंबर अधिक सांगता येईल. इतर बाबीमध्ये पाहून राहिलो आपण. आवश्यक ती तंत्र साधने उपलब्ध आहेत काय. आवश्यक तंत्र साधने म्हणजे अभ्यासाचे विषय साधनं संशोधकाला संशोधन करताना उपलब्ध आहे का. नंतर निर्धारित वेळेच्या आत अध्ययन पूर्ण होईल काय.
निर्धारित म्हणजे जो टाईम पिरियड ठरवलेला आहे संशोधकांना, या वेळेपर्यंत मला संशोधन करायचं आहे आणि तिथून पुढं माझा संशोधनाचा विषय समाप्त होईल आणि ते उपयोगी पडेल, हे महत्त्वाचं आहे. नंतर हातात घेतलेल्या संशोधनाची उपयुक्तता राहील काय? हातात घेतलेल्या संशोधकाची उपयुक्तता राहील काय? नंतर आहे आवश्यक ती परवानगी मिळेल काय? ज्या मुद्द्याबद्दल संशोधक संशोधन करत आहे त्याची परवानगी मिळेल काय त्याला? त्या विषयाबद्दल समजलं, त्या विषयाबद्दल त्याला परवानगी मिळेल काय, असे इतर बाबीमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल. हे होतं आपलं सामाजिक समस्यावरील निराकरण. हे होतं आज आपलं सामाजिक संशोधनातील समस्या सूत्रण आणि सामाजिक संशोधनातील निवडीवर प्रभाव टाकणारे घटक, आणि हे महत्त्वपूर्ण लेक्चर होतं आपलं. आणि यामध्ये बरेच प्रकारचं हे मॉड्यूल 3 आहे आणि यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे. म्हणून अभ्यासाला तुम्ही लागा आणि चांगला पेपर सोडवा. धन्यवाद.